गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पदे हर हर राजमाता जिजाऊ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून समस्त महाडकरांना माझा अतिशय मनापासून नमस्कार. मला असं वाटते बोलायच्या आधी मुलाखतीच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक अभिवादन करणं गरजेचं आहे, नमस्कार करणं गरजेचं आहे. कसं वाटतंय, कसे आहात सगळे? बरं, खूप तुडुंब गर्दी आहे पण आवाज कमी येतोय. मला सगळ्यांचा एक जोरदार आवाज आला पाहिजे. नमस्कार. कसं वाटतंय? हा सोहळा महोत्सव आयोजन नियोजन मला दिसतंय एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. समस्त कार्यक्रमाच्या टीमचे, संस्थेचे, लोकविकास संस्थेचे आणि त्याचबरोबरीने बॅकस्टेज कलाकारांचे, लाईट साऊंड स्टॉल्स. खूप आनंद होतोय मला इतका मोठा हा महोत्सव बघताना. आणि दुसरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्यासाठी मुळात रायगड किंवा हे शहर किती महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यावर येऊच, पण त्यामुळे पुन्हा इथे येताना अतिशय मनापासून आनंद होतोय. आता तुमच्या प्रश्नाकडे वळते. मी खरं तर या क्षेत्राकडे कशी वळले हा प्रश्न नाही आहे. मला या क्षेत्रातच यायचं होतं. मी वळले वगैरे अजिबात नाही. माझा रस्ता एकच होता, मला माहिती होतं. असं वाटतं की याच वयात जेव्हा मी देखील अशा कार्यक्रमांना जायचे आणि अभिनेत्री किंवा कलाकारांना बघायचे, जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मी कला बघायला सुरुवात केली, ती समजायला सुरुवात केली, तेव्हापासून मला या क्षेत्रातच काम करायचं होतं हे ठरलं होतं. पण या क्षेत्रात कसं जायचं, काही ओळख नाही आहे. माझ्या या संपूर्ण माझ्या परिवारात किंवा माझ्या अवतीभोवती माझ्या मित्रमंडळींमध्ये कोणीही या क्षेत्राशी निगडीत नाही आहे. मी निगडीत राहते. हा विनोद होता. मी निगडीत राहते, पुण्यात राहते आणि तिथून मुंबईत जाऊन ऑडिशन्स द्यायच्या, फोटोशूट करायचं. FTI पुण्यामध्ये आहे, मग तिथे जाऊन काही शॉर्ट फिल्ममध्ये कामं केली किंवा मालिकांचं काही ऑडिशन्स पुण्यात जेव्हा असायचे तेव्हा मी तिथे मालिकांच्या ऑडिशन्सला जायला लागले. काहीच माहीत नव्हतं या क्षेत्राबद्दल. माझे बाबा आर्मीमध्ये होते, माझी आई मिलिटरीमध्ये पण सिव्हिलियन होती. दूरदूरपर्यंत या क्षेत्राशी कोणाचाही संबंध नव्हता. पण मला वाटते की मी जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट बघून यायचे मोठ्या पडद्यावरचा किंवा एखादा कार्यक्रम बघून यायचे तेव्हा कायम मग आरशासमोर उभी राहून त्या अभिनेत्रीसारखा अभिनय करून पाहायचे, नाचून बघायचे. आणि मला जेव्हापासून आठवतं आहे तेव्हापासून माझं हेच स्वप्न होतं. पण मला त्याच बरोबरीने खूप आनंदही वाटतो, कृतज्ञता वाटते की माझं हे स्वप्न पूर्ण झालं आणि मी गेली 15 वर्ष माझं स्वप्न जगते आहे. आणि माझं स्वप्न जगत असताना तुम्हा सगळ्यांसारख्या रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळत राहिला आहे म्हणून 15 वर्ष मी सलग काम करते. खरंच आत्ता हे बोलताना फ्लॅशेस जात आहेत, कशी सुरुवात झाली होती आणि संपूर्ण 15 वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतोय. पण खरंच एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातनं आलेली मी मुलगी, जिला माझी आई पंजाबी आहे, मी आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे बाबा आर्मीमध्ये असल्यामुळे, त्यामुळे मराठी भाषा कधी मी शाळेत शिकले नाही याची खंत होती.
पण या चित्रपटसृष्टीने मला मराठी भाषाही शिकवली, अभिनयही शिकवला, कसं काम करायचं पडद्यावर तेही शिकवलं, माणसं जोडता आली आणि तुम्हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे माझ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी हे एक मोठं विद्यापीठ आहे. आणि मी म्हटलं तसं की एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातनं येऊन मला हे सगळं करता आलं, याबद्दल कृतज्ञता नक्की. आपला पहिला चित्रपट केदार शिंदे यांचा बकुळा नामदेव घोटाळे, त्याच्याविषयी आपण त्याची आपली एंट्री होती चित्रपटामध्ये. मी एक मालिका केली होती, हा खेळ संचिताचा नावाची. तेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये होते, म्हणजे माझं 12वी करून झालं होतं. आणि पहिल्या फर्स्ट इयरमध्ये असताना ग्रॅज्युएशनच्या बाबांनी सांगितलं होतं की तुला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर 2 अटी आहेत, तू कर तुला जे हवं ते, पण ग्रॅज्युएशन करायचं. कारण बाबा डॉक्टर होते आर्मीमध्ये, त्यामुळे शिक्षणाकडे त्यांचं लक्ष आणि भर होतंच. आणि त्याचबरोबरीने मी देखील हुशार होते. 10वीत मला 92% पडले होते. टाळ्या वाजवायला हरकत नाही. मी सगळीकडे बघते आधी किती लोकांना विश्वास बसतो या गोष्टीवर. त्यामुळे ते एक होतं. आणि प्रत्येकाने शिक्षण घेतलं तर पुढे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक बॅकअप असला पाहिजे. म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण करा, पण तुला हवं ते क्षेत्र तू निवडू शकतेस. आणि दुसरी अट होती की कुठेही जाशील तिकडे आई तुझ्याबरोबर असणार. कारण हे क्षेत्र आपल्या ओळखीचं नाही आहे, माणसं आपल्या ओळखीची नाही आहे. कुठलाही कसाही प्रसंग येईल त्याला सामोरं जायला आपल्या कुटुंबातलं कोणीतरी बरोबर पाहिजे. आत्ता देखील माझी आई माझ्याबरोबर असते, कार्यक्रमांना असेल, शूटिंगला असेल. आणि मला असं वाटतं की त्या 2 अटींवर मी टिकून राहू शकले. जेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होते तेव्हाच हा खेळ संचिताचा नावाची मालिका मला मिळाली. मी एक ऑडिशन दिली आणि त्यातनं मी सिलेक्ट झाले. आणि त्याच्यात विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली पहिल्याच माझ्या कामात. आणि त्याच्यात मी का नर्तकीची भूमिका केली होती, जी कथ्थक शिकते आहे. आणि तिचे आजोबा विक्रम गोखले हे शास्त्रीय गीतकार, संगीतकार, गायक आहेत. आणि तिथे नाचत असताना मला कोणीतरी बघितलं, मग गाढवाचं लग्नामध्ये रंभेची भूमिका करशील का, कारण त्याच्यातही नाच आहे, असं विचारलं. मग त्यातनं मी गाढवाचं लग्नामध्ये काम केलं. मग त्याच्यात अगदी 2 गाणी होती. गाढवाचं लग्न पाहिलंय का सगळ्यांनी? खूप वेळा पाहिला असेल हा चित्रपट. अजूनही बऱ्याचदा झी टॉकीजवर लागतो. जेव्हा जेव्हा लागतो लोकांचे मेसेजेस येतात. ती रंभा अजूनही लोकांच्या मनात आहे. पण रंभेची भूमिका करत असताना कोणीतरी ते फोटो बघितले, मग ते कोणीतरी पुढे फॉरवर्ड केले. अंकुश चौधरी तेव्हा 3.5 हा चित्रपट करणार होते, दिग्दर्शित करणार होते. मी अंकुश दादाला भेटायला मुंबईला गेले. त्यांनी माझे फोटो वगैरे बघितले. माझा एक साधारण माझ्याशी मीटिंग झाली. मग मला म्हणाले की आपण एक ऑडिशन करूया. तोवर तो केदार शिंदेना भेट एक सिनेमा करतात, बकुळा नामदेव घोटाळे. आणि बघ, म्हणजे मला असं वाटतं की कदाचित त्या भूमिकेसाठी तू योग्य असशील. आणि हे सगळं कॉन्व्हर्सेशन फोनवर चालू होतं जेव्हा मी मुंबईहून परत पुण्याकडे निघाले होते. माझं रोज कॉलेज असायचं. मी कॉलेज बुडवून हे कधीच केलेलं नाही आहे. मी रोज दुपारी कॉलेज अटेंड करून मग माझ्या ऑडिशन्सला किंवा अशा सगळ्या गोष्टींना जायचे. सो रोज मुंबई पुणे अपडाऊन करायचे. माझं मुंबईत घर नव्हतं. माझी आई मला घेऊन 4 व्हीलरवरनं ऑडिशनला घेऊन जायची. मग आम्ही दोघीच रात्री वगैरे परत यायचो. ती पंजाबी असल्यामुळे एक वेगळंच थरार होता. म्हणजे तिच्या धैर्यामुळे किंवा हिमतीमुळे हे सगळं शक्य झालं. पण ती जी घटना आहे ती घटना मला अजूनही लक्षात राहते, कारण ते काहीतरी मॅजिकल होतं माझ्यासाठी. कारण जेव्हा फोन आला, केदार सरांना मी फोन केला की असं असं मला अंकुश चौधरींनी नंबर दिला आहे आणि तुमच्या फिल्ममध्ये एक रोल आहे वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की उद्या भेटूया. म्हटलं नाही, मला उद्या कॉलेजला जायचं आहे पुण्याला, मी उद्या नाही भेटू शकत. मी परत सुट्टी असेल तेव्हा येईन. नाही, मी तितकं नाही थांबू शकत. तू आत्ता कुठे आहेस? तिथे थांब, रस्त्यात थांब, मी येतो. मी म्हटलं मी आता RK स्टुडिओच्या गेटच्या समोर आहे, चेंबूरमधला RK स्टुडिओ, राज कपूर स्टुडिओ. तर ते म्हणाले तिथेच थांब, मी 15 मिनिटात पोचतो, मी जवळच आहे. आणि स्ट्रीट लॅम्पच्या खाली त्यांनी माझे काही फोटोग्राफ्स बघितले, मला बघितलं आणि म्हणाले की तू बकुळा करतेस, आता तू जा, तुझं कॉलेज वगैरे अटेंड कर, विकेंडला परत ये आणि मग आपण पुढचं बोलूया सगळं. आणि मला एक क्षण हे खूप
फिल्मी वाटलं, एक खोटं वाटलं. पण असं थोडी असतं, ऑडिशन द्यावी लागणार, मग सगळं होणार. पण आय डोंट नो, माझ्या नशिबात ते होतं. आणि त्या रात्री त्यांना त्या स्ट्रीट लॅम्पच्या खाली माझे डोळे जे दिसले, त्याच्यात त्यांना बकुळा सापडली. नृत्याच्या आपण धडे घेतलेत का, म्हणजे कुठल्या क्लासला आपण गेलो होतात का किंवा तसं काही? मी कुठल्याही गोष्टीचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे रीतसर. मी नाचाचे धडे घेतलेले नाही आहेत, मी अभिनयाचे धडे घेतलेले नाही आहेत, मी मराठीचे धडे घेतलेले नाही आहेत. पण मी ॲक्सिडेंटली अपघाताने या क्षेत्रात आलेली नाही आहे. मला असं वाटतं की आईकडनं मिळालं आहे हे मला. माझी आई परफॉर्मर होती. आता अर्थात मला असं वाटतं की मी हे फिल्मी डायलॉग नाही म्हणत आहे, हे अत्यंत खरं आहे. याचे पुरावे आहेत माझ्याकडे. माझ्या च्या पोटात असताना 3-1 महिने गरोदर होती मला घेऊन, तेव्हा ती शेवटचं स्टेजवरती नाचली होती आणि मी पहिल्यांदा नाचले होते. तेव्हापासून मी या जगात असं नाचता नाचताच प्रवेश केलाय आणि मला असं वाटतं की ते आईकडनंच आलंय. आणि नाही, मी अभिनयाचे किंवा नृत्याचे धडे घेतलेले नाही आहेत. इनफॅक्ट जेव्हा नटरंगसाठी मला कास्ट केलं गेलं तेव्हा रवी जाधव म्हणाला की अभिनय तू चांगला करतेस हे मी गृहीत धरतोय, कारण तुला आत्ता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घेताना मी बघितलंय, मी चित्रपटही पाहिलाय, पण तू नाचतेस का? तर म्हटलं ॲक्च्युली मी आधी नाचते, अभिनय मी आत्ता करायला लागले. पण तोपर्यंत लावणी, लोककला याविषयी फारशी माहिती किंवा ते सगळे प्रकार मला माहीत नव्हते. लोककलेतले वेगवेगळे प्रकार माहिती नव्हते. पण नटरंगच्या निमित्ताने डॉक्टर आनंद यादवांच्या ती कादंबरी वाचत असताना त्यांना भेटलो. मग त्यांच्याकडनं अनेक त्यांचे किस्से, अनुभव ऐकले, शिकलो. मग वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही जायचो, लावणीचे कार्यक्रम पाहायचो. त्यातला जो नृत्य आणि अभिनयाचा भाग आहे तो मला असं वाटतं की या पिढीपर्यंत आलेला नव्हता. म्हणजे पिंजरा असेल किंवा त्या काळातले सगळे लावणी पुराण चित्रपट असतील, त्याच्यानंतर गेली बरीच वर्ष मधल्या काळात लावणी प्रधान चित्रपट झाले नव्हते. आमच्या पिढीने लावणी ऐकली नव्हती. आयपॉडवर ॲपल फोनवर म्युझिक लावणीचं वाजलेलं कधी ऐकलं नव्हतं. सो त्याचं श्रेय अजय अतुलला जातंच, 100% जातं, कारण त्यांनी लावणी ही आजच्या पिढीला काय असते हे सांगून दिलं. इनफॅक्ट तोपर्यंत नटरंग येईपर्यंत लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. कॉलेजच्या मुली, शाळेतल्या मुली लावणी करायच्या नाही, पण अप्सरा आली असेल किंवा वाजले की वारा असेल किंवा मथुरेच्या बाजारी ही लावणी, ही गवळण असेल, त्याच्यानंतर लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही गावोगावी, शहरोशहर जिथे जिथे फिरायचो तिथे सगळ्या मुलींना आम्ही लावणी परफॉर्म करताना बघायचो. तोपर्यंत केवळ बॉलिवूडच्या गाण्यांवरती मुली ॲन्युअल गॅदरिंगला नाचायच्या. कोविडच्या काळात जेव्हा मी दुबईला होते, माझा साखरपुडा झाला होता आणि मी माझ्या तेव्हा होणाऱ्या नवऱ्याला भेटायला गेले होते. तो 1 आठवडा मी गेले होते आणि मग लॉकडाऊन झालं आणि आपण सगळेच जिथे होतो तिथे अडकलो. मी 5 महिने तिथे अडकले होते आणि त्या काळात बरीच लोक बऱ्याच पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करत होते, पुढे येत होते, पुढाकार घेत होते. एकदा मला असा तिथे दुबईत असताना फोन आला की मिस्टर अमिताभ बच्चन फोन करणार आहेत तुम्हाला, मी नंबर पाठवला आहे, तर तुझा फोन लागत नाही. तर मला मस्करी वाटली. म्हटलं ते का मला फोन करतील ना, आणि म्हटलं व्हॉट्सॲपवर चालू आहे, मला व्हॉट्सॲपवर फोन करा. आणि तू कुठे आहेस, व्हॉट्सॲपवर का तुला फोन, तू भारतात नाही आहेस का? म्हटलं नाही, मी दुबईत आहे आणि अजून फ्लाईट्स नाही सुरू झाल्या, तर मी अडकली आहे इथे. अरे यार, मग आता कसं होणार? म्हटलं कसं होणार म्हणजे सगळेच आता आपापल्या घरातच आहेत, तर जर का त्यांना बोलायचं असेल तर ते फोन करू शकते. मग मी माझ्या नवऱ्याचा नंबर पाठवला आणि दिवस गेला अख्खा आणि म्हटलं अजून काही फोन आला नाही आहे, मला काय माझी कोणीतरी मस्करी केलेली दिसते आहे. मग रात्री 10:30 वाजता, म्हणजे तेव्हा भारतात 12 वाजले असतील, 10:30 वाजता मला माझा फोन वाजला आणि आम्ही जेवत होतो आणि कुणाल म्हटलं अननोन नंबर दिसतोय, इंडियाचा नंबर आहे. म्हटलं उचल. त्याने उचलला आणि समोरून नमस्कार, मी अमिताभ बच्चन बोल रहा, असा आवाज आला आणि मी ताट ठेवून अशी उभी राहिले जसं की ते समोरच आले आहेत. आणि ते म्हणाले की सोनाली जी से बात कर सकता हूँ? म्हटलं हां सर बोल रही हूँ. आणि मी लाऊडस्पीकरवर बोलत होतो. मला कळत नव्हतं की
हे खरं आहे का कोणी आवाज काढतायत, मिमिक्री करतायत, कोणीतरी माझी मस्करी करतायत. मग ते म्हणाले की हम इंडियन फिल्म इंडस्ट्री के बिहाइंड द सीन्स काम करने वाले लोगों के लिए कुछ करना चाहते हैं आणि हम अलग अलग मतलब अलग अलग रीजनल फिल्म इंडस्ट्री से सबको फ़ोन कर रहे हैं. तो मोहनलाल जी हैं मलयालम फिल्म इंडस्ट्री से, रजनीकांत जी हैं तमिल फिल्म इंडस्ट्री से, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रियंका चोपड़ा हैं. तो हम चाहते हैं कि आप मराठी फिल्म इंडस्ट्री को रिप्रेजेंट करो क्या बात है. और आप हमारे साथ में इस अभियान में जुड़ जाओ. तो एक शॉर्ट फिल्म होती जी त्यांनी तेव्हा केली होती फॅमिली नावाची, जी की प्रत्येकाने आपापल्या घरातून शूट केली, पण असं चित्र उभं राहिलं की सगळे एकाच घरात आहेत. पण त्यांनी आयुष्यातले ते 20 मिनटं मला कन्व्हिन्स करण्यात घालवले आणि मला ती सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि इतका मोठा मान दिला. आणि ते केवळ आणि केवळ मी जे मराठी चित्रपटसृष्टीत काम करते त्यासाठी मला मग त्यांनी निवडलं. मला असं वाटतं की त्याच्याहून मोठी पावती कुठलीच असू शकत नाही. अवॉर्ड्स असतील, तुमचं प्रेम असेल, हे सगळंच आहे. पण जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीचा महानायक तुम्हाला तुमची इंडस्ट्री, चित्रपटसृष्टी याचं प्रतिनिधित्व करायला निवडतो, तेव्हा मला असं वाटतं की आपण काहीतरी बरं काम केलं आहे याची ती पावती असते. त्या ठिकाणी हिरकणी बुरुज आहे, हिरकणी वाडी आहे आणि प्रत्येक महिलेला आदर वाटावा असं हिरकणीचं काम आहे. आणि त्या चित्रपटाविषयी आपण आपल्या आठवणी मुक्तपणे सांगत असं मला वाटतं की तो आयुष्यातला एक माइलस्टोन आहे. खरं तर अनेक ऐतिहासिक चित्रपट जुन्या देखील काळामध्ये येऊन गेले. आता देखील वेगळ्या पद्धतीने गेले आपण 3-4 वर्षाचा प्रवास पाहिला तर खूप चित्रपट येत आहेत. आणि ही शौर्य गाथा आहे की सर्वसामान्य आजच्या तरुणाईपर्यंत जायला पाहिजे. मला वाटतं प्रवीण तरडे यांचा देखील ते चांगला प्रयत्न आहे आणि आणखीन देखील लोकांचा प्रयत्न आहे. हिरकणी करताना नेमकं प्रसाद ओक्तेचे डिरेक्टर होते. तर काय आपला अनुभव आहे म्हणजे या संपूर्ण व्यक्तिरेखेमध्ये आपली ही व्यक्तिरेखा अतिशय वेगळी आहे, ऐतिहासिक आहे आणि एक मोठी जबाबदारी आहे त्या व्यक्तिरेखेमध्ये. खरं तर हा चित्रपट व्हावा किंवा ही व्यक्तिरेखा आपण साकारावी हे माझं स्वप्न होतं. मधल्या काळात मला असं वाटतं की कुठेतरी त्याच पद्धतीच्या भूमिका येत होत्या. काहीतरी वेगळं करायचं होतं मला. मी प्रसाद ओक यांना फोन केला की मला असं वाटतं की हिरकणीवरती चित्रपट होऊ शकतो आणि तुम्ही तो दिग्दर्शित करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि ते म्हणाले फारच उत्तम, पण कसं पुढे काय? म्हणलं मला काहीच माहीत नाही आहे. तुम्ही होकार दिला तर आपण पुढे निर्माता शोधूयात आणि बघूया आपण हे करू शकतो का, हे शिवधनुष्य पेलू शकतो का. तर ते खूपच एक्सायटेड झाले. मग आम्ही चिन्मय मांडलेकरांना भेटलो आणि मग त्यांनी एक सिनॉप्सिस, खरं तर एक ती छोटीशी कविता आहे, आपण सगळ्यांनी ती वाचली आहे, पण त्या छोट्याशा कवितेवरती चित्रपट 2 तासाचा होऊ शकतो का हे बघणं खूप गरजेचं होतं. आणि चिन्मय मांडलेकर यांनी उत्तम पटकथा, संवाद आणि संहिता लिहिली, जी खरं तर म्हणजे असा काही खूप विचार करून खूप महिने काम चालू आहे असं नाही झालं. त्यांच्याही डोक्यात ती त्यांना असं वाटलं की हो यावर चित्रपट होऊ शकतो आणि आपोआप ते घडत गेलं मला असं वाटतंय. पण त्यानंतरचा 2 वर्षांचा प्रवास अतिशय खडतर होता. कुठलाही निर्माता ऐतिहासिक चित्रपट करावा यासाठी पटकन तयार होत नाही, कारण खूप मोठी रिस्क असते. का लाईट चालला होता आणि रायगडावरती आपण आर्टिफिशियल लाईटिंग वगैरे करून अलाउड नाही आहे, कारण आर्किओलॉजीचे नियम असतात. त्यामुळे महाद्वार बंद व्हायची वेळ झाली की आपलं शूटिंगही थांबवायचं आणि खाली यायचं. तर अगदी जेमतेम 5-1 मिनटं उरली होती आणि तो सीन संपून आम्हाला खाली जायचं होतं. आणि प्रसाद दादा म्हणाला 1 शॉट 1 टेक करूया, जे होईल ते होईल. म्हटलं ओके. आणि तो सीन सुरू झाला आणि मला माहीत नाही काय संचारलं माझ्यामध्ये. ती एक आई संचारली होती आणि तो सीन झाला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मी घळाघळा रडत होते. मला ते जे काही स्क्रीनवर आहे तो सीन तो खरा आहे. म्हणजे मी अजिबात ते म्हणतात ना खोटे अश्रू वगैरे असं काही ग्लिसरीन वगैरे टाकून काही नाही. आय डोंट नो त्या 5 मिनटामध्ये काय झालं होतं, पण टाळ्या वाजल्या, कट झालं. मी अजून पॅकअप नंतर पण रडत होते. मग प्रसाद दादा आला, मला त्यांनी मिठीत घेतलं, शांत केलं, पॅकअप झाला, आम्ही घरी आलो. म्हणजे खाली रोपवेनी खाली आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी तो सीन पाठवला गेला राजेश मापुसकरांना. कुणी काहीही बोललं नाही.
पुढे शूटिंग रोज चालू होतं, आम्ही शूटिंग करतच होतो. त्याच्यानंतर कोणीही येऊन टाळ्या वाजवल्या नाही, कोणीही कौतुक केलं नाही, कोणी काहीही बोललं नाही. चालूच होतं. शूटिंग संपलं एके दिवशी, राजेश मापुसकर वगैरे सेटवर यायचे, सगळ्यांना म्हणायचं अरे बाबा किती छान, मस्त चाललंय. मला कोणी काहीही बोलत नव्हतं आणि माझं असं व्हायचं की काय होतं असं? मला कोणीच काही बोलत नाहीये. आणि पॅकअप झालं, फिल्मचं शूटिंग संपलं आणि प्रसाददादाच्या घरी एक छोटीशी पार्टी होती की आता शूटिंग संपलं बाबा, इतक्या वर्षांची आपण मेहनत घेतली ती संपली. आता संपली. आणि पॅकअप नंतर आणि त्या पार्टीत राजेश मापुसकरांनी म्हटलं की मला काहीतरी बोलायचं आहे आणि ते बोलायला लागले. त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं की कसा चित्रपट झाला, कसं प्रसादनी काम केलं, कसं आमच्या कॅमेरामॅननी काम केलं, कसं नायकांनी काम केलं, कसं घोड्यांनी काम केलं, कसं त्या बाळांनी काम केलं. आणि माझं असं झालं की बरं आताही काही बोलायचं नाही आहे. आणि ते शेवटी म्हणाले आणि मला सोनाली कुलकर्णीला फक्त एवढं सांगायचं आहे की माझ्या करिअरमध्ये आजपर्यंत कोणी मला इतक्या मोठ्या प्रमाणात खोटं पाडलं नव्हतं. मी आज मान्य करतो की माझ्याकडनं चूक झाली. मला तेव्हा तुझ्यात हिरकणी दिसली नाही, पण मी तो एक सीन बघितला पहिल्या दिवशी जो शूट झाला होता. त्याच्यानंतर मी पुढे तुझं काहीच काम बघितलं नाही, मला गरजच पडली नाही. आणि मी आज पाया पडतो तुझ्यासमोर आणि सांगतो की बाई माझी चूक झाली आणि तू मला पुरेपूर एकदम तोंडावर चुकीचं ठरवलंस आणि याबद्दल मला खूप आनंद होतोय. तो हिंदी चित्रपटसृष्टीकडे जायला लागला, तर मला असं वाटतं की हिंदीमधलं आपलं पदार्पण कुठल्या चित्रपटातून झालेलं आहे? मी काही फार हिंदी चित्रपटासाठी केलेलं नाही. मी काय ऑडिशन्स फार दिल्या नाही, काही मेहनत घेतली नाही. जेवढी मेहनत मी घेतली मराठी चित्रपटसृष्टीसाठी घेतली, या चित्रपटसृष्टीमध्ये टिकून राहण्यासाठी घेतली. आणि मला खूप अभिमान आहे, नितांत प्रेम आणि अभिमान आहे या चित्रपटसृष्टीवर. आणि मला बॉलिवूडमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. आपण ज्या पद्धतीचे सिनेमे करतो त्याच्याकडनं त्यांनी खरं तर शिकायला हवं. आणि आता आपण बघतोय काय होत आहे बॉलिवूडचं. पण मला आता सांगायला आवडेल की मी उद्यापासूनच एका मल्याळम चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करते आणि मोहनलाल यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते. अत्यंत इज द अमिताभ बच्चन ऑफ मल्याळम सिनेमा. सो मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीला जर का मॅच करायची असेल तर ती मल्याळम फिल्म इंडस्ट्री आहे. तिथे देखील गोष्ट महत्त्वाची असते, कॉन्सेप्ट महत्त्वाची असते. लोकांना सुसंस्कृत चित्रपट बघायला आवडतात. मराठीत आणि मल्याळम सिनेमामध्ये ते कॉमन आहे. आणि आता एक नवीन या वर्षीतलं एक पाऊल मी उचलते आहे आणि याच्यामध्ये मला माहीत नाही पुढे काय होणार आहे काय नाही होणार आहे, पण अर्थात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करतच राहणार. आणि अजूनही मला असं वाटतं की खूप काही आहे करण्यासारखं. हल्ली तसं राहिलेलं नाही आहे की तिशीनंतर मराठी हिरोईन्स किंवा हिंदी हिरोईन्स घरी बसतात किंवा लग्न झालं तर आता करिअर संपलं आहे किंवा पुढचं जे काही आहे ते या वयात देखील शाहरुखला आपण तरुण बघतोय. आपण बॉलिवूडशी कम्पेअर नको करूयात, पण मला असं वाटतंय की आत्ता कुठल्याही मर्यादा राहिलेल्या नाही आहेत. जर का एखादी नायिका 15 वर्ष नायिका प्रधान चित्रपट करू शकते तर अजून पुढे भरपूर काळ आहे. सो हे तर मी करतच राहणार, पण मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. खरंच आजच्या पिढीला मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. मला वाटतं की आजच्या पिढीला सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आहे सोशल मीडियाचं. सगळं इन्स्टंट असतं, सगळं पटकन. आपल्याला एवढे लाईक्स पाहिजे, आपल्याला एवढे व्ह्यूज पाहिजे, आपल्याला एवढे फॉलोअर्स पाहिजे. अनेक इन्फ्लुएन्सर्स तयार झालेले आहेत. एवढे फॉलोअर्स आहेत म्हणून आपण खूप मोठे स्टार आहोत असं वाटायला लागतं पटकन. तर हे थोडंसं घातक आहे, कारण जितकं ते जास्त आहे तितकं ते क्षणिक आहे. आणि आपल्याला केवळ इंस्टाग्रामसाठी किंवा फेसबुकसाठी करिअर न करता ते परमनंट लाँग टर्म करायचं आहे हा हेतू असणं खूप गरजेचं आहे. आणि हा जर हेतू असेल तर मग त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा मेहनत असेल किंवा पेशन्स असतील तर ते खूप महत्त्वाचं आहे. सगळं आपल्याला असा एक रियालिटी शो, मी खूप आता हल्लीच्या या तरुण मुलांना खूप बघते, कारण मी डान्स रियालिटी शो जज केलेले खूप. तर मुलांपेक्षा पालकांना असं वाटतं की आता हा डान्स रियालिटी शो आहे आणि आता माझी मुलगी याच्यात
नाचते आहे आणि तिला लोक ओळखायला लागली तर हिला पटकन तुम्ही स्टार करून टाका. असं पटकन कसं स्टार करून टाकायचं? अनेक वर्ष जातात, लोकांना अनेक तप कराव्या लागतात इथपर्यंत पोहोचायला. सो हे जे काही या गोष्टींना आकर्षित होणं आहे ना, ते कुठेतरी मला असं वाटतं खूप घातक आहे. आकर्षण असणं आणि अप्रूप असणं आणि आवड असणं आणि मग त्यासाठी मेहनत करून त्या क्षेत्रात काम मिळवणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आकर्षण पटकन निघून जातं, संपून जातं, पण त्याच्या पलीकडे जाऊन मेहनत घेणं आणि ते कन्सिस्टंटली घेत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला कायम असं वाटतं की पेशन्स जितके लहान मुलांचे कमी आहेत तितके आईवडिलांचे सुद्धा कमी झालेले आहेत. पटकन आपल्याला सगळं आलं पाहिजे असं वाटतं, पण जी गोष्ट पटकन येते ती पटकन संपते सुद्धा. त्यामुळे हे वाक्य अतिशय महत्त्वाचं मला वाटतं की आजच्या पिढीसाठी आहे. जर का टिकून राहायचं असेल आणि टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी अनेक वर्ष, अनेक दिवस, अनेक कष्ट करावी लागतात आणि त्याची तयारी असेल तर मात्र या क्षेत्रात अवश्य या. तुमच्यात बेसिक टॅलेंट असेल तरीही चालेल, माणूस म्हणून मेहनत घ्यायची तयारी असेल तर मात्र नक्की प्रयत्न करायला हरकत नाही. मी नाही असं म्हणणार की तुम्ही डान्स शिका, अभिनय शिका, कारण मी ते शिकलेले नव्हते. पण याचा अर्थ मी ते शिकले नाही म्हणून तुम्ही पण शिकायला नको तर असं नाही आहे. प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. काळ होता त्या मुलांनी सगळंच पाहिलं आहे, पत्रांपासनं ते असेवाले फोन असतील फिरवताना आणि आता इंस्टाग्राम आणि इन्स्टंट फोन. सो मी बाबांचा सहवास खूप मिस केला आणि आता त्याला मी जोडते माझ्या शेवटच्या उत्तराकडे. लग्नानंतर मुंबई, पुणे, दुबई आणि लंडन मी कसं मॅनेज करते. माझं सासर लंडनमध्ये आहे, माझा नवरा दुबईत काम करतो, माझे आईबाबा पुण्यात राहतात आणि मी काम मुंबईत करते. पण मला असं वाटतं एक स्त्रीच आहे जी मल्टीटास्किंग करू शकते. या चारही दगडांवर पाय ठेवून उभी आहे मी आणि जोपर्यंत या चारही लोकांचा मला पाठिंबा आहे, सासरकडच्यांचा असेल, माहेरकडच्यांचा असेल, नवऱ्याचा असेल आणि चित्रपटसृष्टीचा असेल, तोपर्यंत मी टिकून राहणार. येस, ग्रेट. मॅडम, आपण या ठिकाणी आता आपली मुलाखत पूर्ण करतोय. यानंतर महाडमधील अनेक जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत त्यांचा सत्कार सोहळा देखील आपण ठेवलेला आहे. याच्यामध्ये महाड शहरातील कलाकारांची एक नवीन उतारा म्हणून व्हिडिओ येत आहे. मयूर साळवी, वेदांत मोरे आणि लेखक हिमांशू सुर्वे आहेत. तर त्याचं जे पोस्टर आहे ते आपण या निमित्ताने लॉन्च करावं अशी त्यांची इच्छा आहे. मी वेदांतला या ठिकाणी बोलवतो. थांबू का? असा एक समाजावरती प्रेरणा असणाऱ्या माणसाची प्रेरणा या संपूर्ण संस्थेच्या मागे आहे आणि त्यांचे बंधू हनुमाननाना जगताप, त्यानंतर आमची स्नेहलगिरी जगताप जी मांडनगरीची प्रथम नागरिक आहे, तिच्याविषयी एकच किस्सा सांगतो की आदल्या दिवशी वडिलांचं निधन झालं आणि महाप्रलयामध्ये होतं. त्या सह्याद्री कन्येने आपली दुःख सगळी घरात ठेवली आणि एक नगराध्यक्ष म्हणून त्या नगरपालिकेच्या बाहेर उभ्या होत्या. तर मला असं वाटतं की आपण ज्या प्रेरणेने सगळ्या आपण विचार करतो तर असं वाटतं की ह्या हिरकणी अजून आहेत आणि त्यामुळे समाजाचं एक फलं करण्याचं काम या निमित्ताने होते. तर या सगळ्या जगताप परिवाराचं फार मोठं योगदान आहे आणि त्यानिमित्तानेच आपल्याशी संवाद साधता आलं. या सगळ्या तमाम लोकांना आपल्याला ऐकायचं होतं, आपल्याला पाहायचं होतं. मला असं वाटतं सगळे तृप्त झालेले आहेत. मला माहिती आहे की अजून एक तास देखील आपण बोलू शकतो, पण पुढच्या सगळ्या कार्यक्रमाचं ते बाहेरगावून आलेल्या लोकांना सांगण्याचं सगळ्याच गोष्टी आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मला स्नेहताईंना भेटायला खूपच आवडलं असतं, पण प्लीज त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवा. अतिशय उत्तम काम करतायत त्या आणि अशाच पद्धतीने आगे बढो. त्याचबरोबरीने लोकविकास सामाजिक संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अतिशय मनापासून आभार. गरज सरांचे मनापासून आभार, कारण त्यांनी मला या कार्यक्रमासाठी इथे आणलं, बोलवलं. आणि जाता जाता मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की या वर्षी हिरकणीनंतर अजून एक ऐतिहासिक चित्रपट आम्ही घेऊन येतोय, छत्रपती ताराराणी. आणि त्यांचा इतिहास काय आहे, कसा आहे, किती आहे हे तुम्हाला माहिती असेलच. नसेल माहिती तर हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईलच. सगळे उभे आहेत, जे उभे नाही आहेत त्यांना विनंती आहे की जरा आपल्या जागेवरती उभे राहा. जाता जाता आपण एक जोरदार गारद म्हणूयात आणि शेवट त्यांनी करूयात. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम.
महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पदे हरा हरा धन्यवाद. भारत माता की तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.